तर फ्रेंड्स, डाएट चालू आहे आणि तुम्हाला झणझणीत असं काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन सूप. तर यासाठी मी 100 ग्रॅम इतकं चिकन घेतलेलं आहे. मीठ, मसाला आणि हळद लावून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता मी कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेते. तर इथे आपल्याला दही वगैरे काहीच लावायचं नाही आहे. फक्त हळद, मीठ, मसाला लावून थोडंसं पाणी टाकून इथे मी 3 ते 4 शिट्या काढून घेतलेल्या आहे. चिकन पूर्णपणे शिजून झालेलं आहे. तर मी चिकन जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे आणि त्यातलं जे पाणी होतं ते वेगळं करून घेतलेलं आहे. अगदी 1 चम्मच इतकं तेल टाकून आपल्याला कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे. तेल गरम झाला की इथे आपल्याला 5 ते 6 पाकळ्या अशा लसूण घ्यायच्या आहेत. बारीक ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल, कट करून घेतला तरीसुद्धा चालेल. ॲक्च्युली रेसिपी माझी आहे, पण भाऊ माझा बनवतो आहे. सो इथे लसूण जे आहे ते मी बारीक चॉप करून घेतलेले आहे. तर आपल्याला तेलावर लसूण परतवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपण इथे भाज्या वापरणार आहोत. फक्त गाजर, कांदा आणि कोबी इथे यूज केलेले आहे मी. तर इथे मी कांदासुद्धा अगदी छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर कांदासुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे जस्ट आपल्याला परतवायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. आणि त्यामध्ये अगदी 1 इंच इतका गाजर घेऊन मी बारीक चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे फ्रेंड्स, तुम्हाला जर झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकू शकता, म्हणजे खूप छान टेस्ट येईल इथे. तर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे जो मी पाणी वेगळा काढलेला होता, कुकरला लावलेला होता, जो पाणी उरलेला होता तो इथे मी टाकून घेतलेला आहे. चिकनचं हे पाणी आपल्याला पूर्ण यूज करायचं आहे. मी इथे 1 ग्लास इतकं पाणी यूज केलेलं होतं. आणि आपल्याला हाच पाणी, चिकनचा जो पाणी असतो उरलेला, तोच यूज करायचा आहे. सूप जो आहे तो खूप कमाल लागतो. सॉरी. तर इथे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि सूप बॉईल करून घेतलेला आहे अगदी 2 ते 3 मिनटं. आणि त्यानंतर चिकन मी वेगळं करून बारीक बारीक पीसेस करून घेतलेलं होतं. त्यानंतर आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी स्पायसीसाठी फक्त जो मसाला मी आधी यूज केलेला तोच केलेला आहे. तुम्हाला जर झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही इथे ग्रीन चिली वापरू शकता. मी ते स्किप केलेले आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकून आपल्याला सूप जो आहे तो सर्व करून घ्यायचा आहे. जरी दिसायला तुम्हाला एकदम लाईट आणि बोरिंग दिसत असेल तरी हा सूप एकदम भन्नाट आणि टेस्टी लागतो. तुम्ही नक्की एकदा करून पहा, पुन्हा पुन्हा करून खाल, इतका टेस्टी लागतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.